परीक्षांमधला गोंधळ हा खरं तर महाराष्ट्राला किंवा भारताला तसा काही नवीन नाहीये. अगदी 10वी, 12वी आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे, की ज्या पद्धतीनं नीटमध्ये गोंधळ झाला, त्यानंतर राजकीय बरोबरच सामाजिक चळवळींमध्येही काय पद्धतीचे बदल झाले, हे सगळे आपण पाहिले. पण असं जरी असलं तरी ह्या सगळ्या गोंधळांवरचा उपाय नक्की काय असतो, याचं उत्तर अजूनही आपल्याला सापडलेलं नाहीये. त्याची चर्चा आता संसदेमध्ये सुरूही आहे. आणि तुम्ही ती वर्तमानपत्रामध्ये वाचतही असाल. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या ज्या प्रवेश प्रक्रिया झाल्या, त्याची जी प्रवेश परीक्षा आपण ज्याला म्हणू शकतो MHCET, त्याबद्दलही मागच्या वर्षी आणि या वर्षीही गोंधळाचं स्वरूप जे आहे ते आलेलं दिसत होतं. पण असं जरी असलं तरी सरकारने मागच्या वर्षी सांगितलं होतं की गोंधळ असल्यामुळे किंवा प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता आपण त्यावर काही करायला नको, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. या वर्षीही अशीच काहीशी भूमिका जी आहे ती सरकारने घेताना आपल्याला दिसून येत आहे. विरोधी पक्ष या MHCETच्या एंट्रन्स बद्दल साशंक आहे. अनेक प्रश्न ते उपस्थित करतायत. पण याच दरम्यान याचे राऊंड्स, ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो, ती सुरू झालेली आहे. आणि निश्चितच यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जरी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असलं तरी या गोंधळातून उपाय काढता येऊ शकतो. आणि तो कसा काढतात? अर्थात तो राजकीय नाहीये. आपण विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहोत की विद्यार्थ्यांनी या सगळ्यांमध्ये कुठले त्यांना साधारण प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांवरची उत्तरं अर्थात आम्ही देणार नाही आहोत. आम्ही त्यासाठी बोलवले आहेत आपल्याकडचे एक्सपर्ट रामदास बिरादार यांचं मी स्वागत करते. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाला होता आणि आपणही भेटलो होतो त्या दरम्यान, तसाच काहीसा गोंधळ यावर्षी झाला. पण प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतीये. तर ह्या सगळ्या दरम्यान मुलांच्या मध्ये बरेच प्रश्न निर्माण होत असतील, बरेच प्रश्न येत असतील आणि त्या प्रश्न घेऊनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतीये ते म्हणजे मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंड. ह्या सगळ्यामध्ये, कारण आता आपण इनिशियल स्टेजला जाणार आहोत, या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी नक्की आपली प्रायोरिटी कशी द्यावी आणि कशी ठरवावी? रामदास सर. आता मेरिट लिस्ट तर लागलेलीच आहे आणि कॅपचा फर्स्ट राऊंडचे ऑप्शन फॉर्म पण भरले जात आहेत. पण मेरिटमध्ये गोंधळ आहे ही सगळीकडे चर्चा आहे. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सजेशन असेल की ती चर्चा असू द्या, पण तुम्हाला जे काही करायचे ऑप्शन व्यवस्थित भरायला पाहिजेत. आज शेवटचा दिवस आहे ऑप्शन फॉर्म भरण्याचा आणि मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला थोडा अंदाज लागतो ऑप्शन भरताना काय करायला पाहिजे. एक या प्रक्रियेमधली सर्वात चांगली गोष्ट मी बघितली, कारण माझी मुलगी यावर्षी इंजिनिअरिंगचेच ॲडमिशन घेत असल्यामुळे मी अगदी कालच ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. तर ऑप्शन देताना ज्या कॉलेजचा ऑप्शन देतो ना, त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय हे दिसतं, हे खूप चांगली गोष्ट आहे. तर ह्या गोंधळात न पडता आपण आपला पहिला टप्पा म्हणजे प्रथम फेरीचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरायला पाहिजे. आणि मेरिट मागच्या वेळेस जास्त होतं, यावेळेस कमी आहे, किंवा यावेळेस 95% माझा विद्यार्थ्यांचा नंबर खूपच जास्त आलेला आहे कम्पेअर टू लास्ट इयर. तर या सर्व गोष्टीचा थोडा विचार करून ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. अगदी ऑप्शन फॉर्म देताना खरं तर यामध्ये कॉलेजेसची निवड करणं हे पण खूप महत्वाचं असतं. याच्यातले कोणते 5 टॉप कॉलेज आपण निवडू शकतो, आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ब्रांच कशी निवडावी? सर्वात छान क्वेश्चन आहे हा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी टॉपचे 5 कॉलेजेस निवडण्यापेक्षा त्या स्वतःसाठी 5 कॉलेजेस निवडायला पाहिजे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा 90% पर्सेंटाईल आहे CETचं, त्या विद्यार्थ्यांना टॉपचे 5 कॉलेजेस निवडून काहीच फायदा नाही. तर मागच्या कट ऑफचा CET सेलला थँक्स द्यायला पाहिजे की कट ऑफ्स अवेलेबल आहेत. तर मागच्या वर्षीच्या कट ऑफनुसार आपल्यासाठीचे 5 कॉलेजेस निवडायचे आणि 5 कॉलेजेस निवडल्यानंतर मी तर नेहमीच म्हणतो ना, अजूनही सांगेन की
प्रत्येक कॉलेजेसमधल्या 3 ते 4 किंवा 5 ब्रँचेस निवडायला पाहिजेत आणि साधारणतः 5x5 हे 25 ऑप्शन्स होतात आणि या 25 ऑप्शन कन्सिडर करूनच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. फक्त ऑप्शन फॉर्म भरताना एक सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे 1-3-6चा नियम. 1-3-6चा नियम मीन्स काय आहे तो? तर पहिल्या फेरीचे ऑप्शन फॉर्म भरताना पहिलं ऑप्शन एकदम टॉपचं द्यायचं. ते का द्यायचं? तर कदाचित नंबर लागला तर खूपच छान, नाही लागला तरी आपण दुसऱ्या फेरीत जाऊ शकतो. दुसऱ्या फेरीला 3 ऑप्शन असे निवडायचे की ज्यांचा कट ऑफ खूपच हाय आहे. जेणेकरून आपण तिसऱ्या फेरीचाही विचार करू शकतो आणि जर ते टॉपचं लागलंच तर काही रिस्क पण नाही आणि तिसऱ्या फेरीच्या वेळेस 6 ऑप्शन हे एक निवडायला पाहिजेत आणि स्पेसिफिकली कॉलेजेसची निवड विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे ब्रँचपेक्षा. ब्रँचचं नेहमीच काय होतं की काही वर्ष एखादी ब्रँच टॉपवरती असते, पुन्हा ती डाऊन होते, पुन्हा अजून चक्र फिरत असतात. आता मागचे ऑलमोस्ट 6 ते 7 वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही टॉपवरती आहे आणि मला वाटतं की आता टॉपवरनं डाऊन व्हायची वेळ आलेली आहे. तर या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे आणि मी एक प्राध्यापक म्हणून सांगेन किंवा बाहेरचा ओव्हरव्ह्यू इंडस्ट्री शी कनेक्ट असल्यामुळं पुढचे 10 वर्ष हे कोर इंजिनिअरिंगचे असणार आहेत 100%. अगदीच कोर इंजिनिअरिंगचे असणार आहेत 10 वर्ष असं तुम्ही म्हणताय, पण साधारणतः एआयचा प्रभाव जर आपण पाहिला तर यामध्ये इंजिनिअरिंग किती टिकणार आहे आणि कुठलं टिकणार आहे याचा अंदाज जो आहे तो मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना नक्कीच आलेला असेल. आता आपण खरं तर ऑप्शन फॉर्मचा आजचा जरी शेवटचा दिवस असला भरण्याचा, तरी ऑप्शन फॉर्म भरताना बऱ्याचदा कट ऑफचा पण बरेच जण विचार करतात. तर या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो नक्की वाढेल की कमी होईल? तुमचा अंदाज काय रामदास सर? 100% वाढणारच आहे कारण साधारणतः 95च्या पुढं पण बरेच चेंजेस झाले आहेत. मागच्या वेळेस 96 पर्सेंटाईल असलेल्या स्टुडंटचा जर नंबर मागच्या वर्षी 11,000 असेल तर तो 15,000वरती गेला. म्हणजे हे जर स्टॅट बघितलं तर 100% कट ऑफ वाढणार आहेत. पण ते कुठल्या कॉलेजेसचे वाढतील? ज्या कॉलेजेसचे परफॉर्मन्सेस खूप छान आहेत आणि काही कॉलेजेसचे कट ऑफ कमी पण होतात. त्यामुळं नेहमीच एक सिंपल फॉर्म्युला यूज करायला पाहिजे की मागच्या वर्षीच्या कट ऑफच्या प्लस ऑर -2ला जायला पाहिजे अबोव्ह 95. अबोव्ह 90 प्लस ऑर -3ला जायला पाहिजे. अबोव्ह 85 प्लस ऑर -5ला जायला पाहिजे आणि 85च्या 80 टू 85 मध्ये +-10चा चेंज होऊ शकतो. हे मागच्या कट ऑफनुसार मी सांगतोय आणि मागच्या वर्षीचे कट ऑफ जर 98, 99, 97च्या पुढं असतील तर मॅक्झिमम डिफरन्स हा 1%चा होतो. तर अप पण जाऊ शकतो, डाऊन पण होऊ शकतो. हे कन्सिडर करून ऑप्शन्स भरायला पाहिजेत. ठीक आहे, पहिल्या फेरीचे ऑप्शन फॉर्म संपलेले असतील तरीही दुसऱ्या फेरीमध्ये हाच क्रायटेरिया अप्लाय करायला पाहिजे. दुसऱ्या फेरीमध्ये ऑप्शन चेंज करता येतात. फक्त पहिल्या फेरीत लागलेलं कॉलेज हे दुसऱ्या फेरीमध्ये शेवटचा ऑप्शन असतं. अगदीच. आता तुम्ही फेऱ्यांबद्दल बोलतायत सर, पण बऱ्याचदा असं होतं की आपण कुठल्याही फेरीमध्ये एखादं हवं असलेलं कॉलेज जर आपल्याला मिळालं नाही, तर अशा वेळेला पहिल्या राउंडमध्ये कॉलेज मिळणं आणि त्याबरोबरीनं ब्रांच मिळणं पण हे फार महत्वाचं असतं. पण पहिल्या राउंडमध्ये मिळेलच असं नाहीये. अशा वेळेला हवी असलेली ब्रांच जर नाही मिळाली, तर आपण काय करायला पाहिजे? ॲक्च्युअली हवी असलेली ब्रँच कधी मिळेल? आपले जर मार्क्स सुटेबल असतील तर. हे कितीही झालं तर एक फक्त प्रॉपर आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो आणि मार्कनुसार जर व्यवस्थितरित्या ऑप्शन फॉर्म जर भरला तर आपल्याला जे पाहिजे ते साधारणतः मिळत असतं आणि त्यामध्येही जर सपोज मिळालंच नाही तर आपण दुसरे ऑप्शन बघायला पाहिजेत. ते एक इंजिनिअरिंगमध्ये एकदम अडामंट राहायला नको आहे की मला हीच ब्रँच पाहिजे, हेच कॉलेज असायला पाहिजे. एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत आणि आता तर काय झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंडचे जे विद्यापीठांतर्गत कॉलेजेस आहेत यासोबतच आता
34 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि ह्या ऑलमोस्ट सर्व युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग आहे. त्यामुळं ते पण ऑप्शन असतंय की आपला नंबरच लागला नाही म्हणून घाबरून जायचं कारण नाही. n नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. फक्त जे काही ऑप्शन आहे आपणाला कसं सूट होतंय, आपल्या फायनान्शियल कंडिशनशी सुटेबल आहे का, आपल्या अकॅडमिक मार्क्सशी सुटेबल आहे का, या गोष्टीचा जास्त विचार करायला पाहिजे. अगदीच इंजिनिअरिंग असेल किंवा डॉक्टरेट असेल, हे दोन स्वप्न अजूनही आपण बघतोय की तळागाळातल्या मुलांपासून सगळेच जण बघताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे इथे खूप गर्दी असणं हे आपण स्वाभाविक ठरवलेलं आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये स्कॉलरशिप्स बद्दल आणि दुसरं आत्ताच तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीनं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या युनिव्हर्सिटीज पण आता आलेल्या आहेत की जिथे त्या इंजिनिअरिंग बद्दल बोलतायत, तसे कोर्सेस ऑफर करतात. अशा वेळेला स्कॉलरशिपचं स्टेटस ह्या याच्यामध्ये मुलांनी कसं चेक करावं हा एक भाग, आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आतापासूनच करायला हवं का, ते कसं करता येईल, हे थोडं विस्ताराने सांगितलं तर मुलांना फार उपयोग होईल. साधारणतः म्हणजे इंजिनिअरिंगची कॅप प्रोसेस होते ना, त्यावेळेस सीईटी सेल ही सर्व काळजी घेतं की ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली कास्टची स्कॉलरशिप मिळते त्या स्कॉलरशिप बद्दलचे कागदपत्र अगोदरच आपल्याला सबमिट करावं लागते. जास्तीत जास्त व्हॅलिडिटी यासाठी थोडं मुदत दिलेली असते, पण फायनल ॲडमिशन घेताना ते पण डॉक्युमेंट असायला पाहिजे. तर मला वाटतं या स्टेजला ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजेत त्याची काळजी पुरेपूर सीईटी सेलनी घेतलेलीच आहे. फक्त एक महत्त्वाचं सांगेन की सर्व विद्यार्थ्यासाठी TFWS ही जी स्कॉलरशिप आहे ना ती सर्वांसाठी अवेलेबल आहे आणि ती मेरिट बेस्ड आहे. त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरताना प्रत्येक ब्रँचचे, आणि ही कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे सर्व विद्यार्थी TFWS साठी टोटल फी वेव्हर स्कीम यासाठी पात्र आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना सुरुवातीचे 5 ते 10 ऑप्शन्स जिथं ऑप्शनमध्ये TFWS दिसतं ते भरायचे आणि त्यानंतर नॉर्मल पण भरायला पाहिजे. कट ऑफ थोडा हायर साईडनं असतो, पण गरीब विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी असते. प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक 60 सीटच्या पाठीमागे अशा 3 सीट्स असतात. तर स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि मोस्टली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या मॅक्झिमम मेरिट बेस्ड असू शकतात आणि त्या मेरिट बेस्ड स्कॉलरशिप त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरतीच तुम्हाला त्याची माहिती होऊ शकते. डॉक्युमेंटेशन कास्ट वाईज असेल किंवा जसं आपण म्हणतोय आर्थिक उत्पन्न वाईज असेल, तर याच्यासाठी कुठली कुठली कागदपत्र ही किमान मुलांनी रेडी ठेवली पाहिजे? आता जी काही डॉक्युमेंट्स लागतात कास्टसाठी, तर ते फॉर्म भरताना सीईटी सेलनी त्या पूर्ण जेवढे ज्या कास्टसाठी ज्या डॉक्युमेंट्सची गरज आहे ते डॉक्युमेंट सीईटी सेलनी घेतलेले आहेत. फक्त यामधूनही काही जणांचं मिस झालं तर मी ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगेन की अशा विद्यार्थ्यांनी 8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला ठेवायचा. तुम्हाला कुठलेही कास्टमधनं लागलेलं नाही किंवा तुम्ही डायरेक्टली ओपनमध्येही जर ॲडमिशन घेतलात आणि तुमचं जर उत्पन्न कमी असेल तर EBC साठी ॲडमिशन घेतल्यानंतर अप्लाय करू शकता आणि तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की डॉक्युमेंटचा जर प्रॉब्लेम आला तर जास्त घाबरून जाऊ नका. इफ यू आर हॅव्हिंग अ मेरिट, तुमच्याकडे मेरिट आहे, ॲडमिशन चांगल्या ठिकाणी मिळालेला असेल आणि आपल्याकडे 8 लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला असेल तर EBC साठी अप्लाय करू शकता आणि 50% स्कॉलरशिप मिळवू शकता. जनरली आपण असं बघितलंय की जी ग्रामीण भागातले किंवा तालुका स्तरावरचे विद्यार्थी असतात यांना शहरातल्या कॉलेजेसकडे यांचा ओढा खूप जास्त आपल्याला दिसून येतोय. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशी जी शहरं मानली जातील किंवा ज्याला आपण मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणतो, अशा मेट्रोपॉलिटन सिटीज मधलं कॉलेज निवडावं असं एकंदरीत मुलांच्या ओढ्याकडनं आपल्याला दिसून येतं. पण मुळात इंजिनिअरिंगसाठी चांगलं कॉलेज हे कसं ओळखायचं? एक साधारणतः सर्व विद्यार्थ्यांचा कल तर हाच असतोय, प्रत्येकाला पुणे किंवा मुंबईलाच इंजिनिअरिंगला यावं वाटतं. आणि
जर ते यायचं असेल तर खूप खूप चांगले मार्क्स घ्यायला पाहिजेत. कारण पुणे मुंबईच्या टॉपच्या कॉलेजेसचे कट ऑफ्स जर तुम्ही बघितला तर 97च्या पुढेच आहेत. आणि अशा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जर 97-98च्या पुढे मार्क्स असतील तर टॉपच्या कॉलेजेसचा विचार करून अशा शहरामध्ये येण्यासाठी काहीच हरकत नाही. पण ज्यावेळेस कमी मार्क्स असतात तर त्यावेळेस या मेट्रोपॉलिटन सिटीच्या बाहेरचे पण बरेच चांगले कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजेसची पण ते निवड करू शकतात. तिथले कट ऑफ कंपॅरेटिव्हली कमी असतात. सुविधाही चांगल्या आहेत. एक मी तर सांगेन की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक आपल्या मार्क्सनुसार 4 ते 5 कॉलेजेसला अजूनही मी तर म्हणेन अजूनही व्हिजिट करू शकतात. महाराष्ट्रामध्ये व्हिजिट करण्यासाठी मला वाटत नाही कुठेही जाण्यासाठी 1 दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो. जर जे वाटले आणि सी-ई-टी सेलनी एवढी चांगली आपली सुविधा केलेली आहे, की कुठले चांगले कॉलेजेस हे जर बघायचं असेल तुम्हाला साधारणतः, तर एखादी ब्रँचच्या मागच्या वेळेसचा कट ऑफ घ्या आणि त्याच्या उतरत्या क्रमानुसार जर तुम्ही एक टॉपचे 30 कॉलेजेस महाराष्ट्रातले जर काढला, तर तुम्हाला मी डायरेक्टली एखाद्या कॉलेजेसचं नाव घ्यायची गरज नाही. तुम्हाला समजेल की कोणते कॉलेजेस चांगले आहेत. तिथं खूप मायनर चुकून एखाद्या कॉलेजचा कट ऑफ दुसऱ्या कॉलेजेसपेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप कमी असते. ती कधी कमी असते की सपोज एका कॉलेजचा इंटेक खूप जास्त आहे चांगल्या कॉलेजचा आणि त्यानंतरच्या थोड्या ॲव्हरेज कॉलेजेसचा इंटेक खूप कमी आहे, 60चाच आहे. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरचा एका ठिकाणी 300 आहे, एका ठिकाणी 60 आहे. तर असं एखादी अपवादात्मक केस असते की त्या ॲव्हरेज कॉलेजचा कट ऑफ पण चांगल्या कॉलेजेसपेक्षा चांगला असतो. तर त्यावेळेस तुम्ही ही माहिती मिळवू शकता. तर हे सर्व करण्यासाठी कॉलेजेसची निवड करण्यासाठी किंवा कोणते कॉलेजेस चांगले आहेत हे प्रत्येक जणांना विचारण्यापेक्षा तुम्हाला जे विचारतील ते त्याची गॅरंटी आहे का ते खरंच करेक्ट सांगतील. त्यापेक्षा तुम्ही जर आकड्यावरती जर विश्वास ठेवला, सी-ई-टी सेलच्या मागच्या कट ऑफवरती जर विश्वास ठेवला, तर मला वाटतंय खूप पिक्चर क्लिअर छान पद्धतीनं होईल आणि तुम्हाला टॉपचे कॉलेजेस इझिली समजू शकतात. अगदीच. याच्यात एक महत्वाचा भाग आपण बऱ्याचदा इंजिनिअरिंगचं कॉलेज निवडताना करतानाचा तो विसरतो. तो म्हणजे की कॅम्पस इंटरव्ह्यूज जे आहे, म्हणजे बेसिकली 90% मुलं जे आहेत ते चांगल्या पगाराचा जॉब मिळावा यासाठी ही फील्ड निवडतात. पण कुठल्या कॅम्पसमध्ये कुठल्या कंपन्या येतात आणि कुठल्या कंपन्यांना प्राधान्य देऊन मग कॉलेज निवडलं पाहिजे का? ही प्रोसेस नक्की कशी असते याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आता या प्रोसेसबद्दल प्रत्येक विद्यार्थी किंवा पालक आल्यानंतर आम्हाला पहिला क्वेश्चन हाच करतात इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याच्या अगोदर, की कॅम्पसला कंपन्या किती येतात, पॅकेजेस काय आहेत. तर मी एक तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन की तुमचं सिलेक्शन हे त्या कॉलेजेसला किती कंपन्या येतात आणि कोणत्या कंपन्या येतात यापेक्षा तुमची क्वालिटी काय यावरती खूप डिपेंड आहे. फक्त आपण एक बघायला पाहिजे की साधारणतः आपण जिथे ॲडमिशन घेतोय तिथं कॅम्पस इंटरव्ह्यू व्यवस्थित होतात का. आता एखादी कंपनी यावर्षी आलेली कुठल्याही टॉपच्या कॉलेजेसला कदाचित दुसऱ्या वर्षी येणार पण नाही आणि पुढच्या 4 वर्षानंतर काय होणार आहे ते प्रिडिक्ट करूच शकत नाही. फक्त एक मागचा म्हणजे 1-2 वर्षाचे डिटेल्स बघायचे की साधारणतः या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट कोणत्या पद्धतीने झालंय आणि ही माहिती सर्वात चांगली कशी मिळेल. एक तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती किंवा प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर TNPCL ला जर व्हिजिट केला तर तिथं तुम्हाला नंबर्स बऱ्यापैकी दिसतील. आणि त्याहीपेक्षा सर्वात चांगलं काय, जर मागच्या 2-3 बॅचचे पासआउट स्टुडंट जर तुम्हाला भेटले तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतील. तर ही माहिती घ्यायची आणि परफेक्टली प्रत्येक ही कंपनी या कॉलेजला येते म्हणून असं ॲडमिशन घेण्यापेक्षा कॅम्पस ड्राईव्ह कुठल्या कॉलेजेसला चांगल्या पद्धतीनं होतात अशा कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. अगदीच. आपण जर आता नवीन NEP धोरण हळूहळू टप्प्यानं आत्मसात करताना आपल्याला दिसून येत आहे. याच्यामध्ये एक खूप मोठा गोंधळ आहे, तो म्हणजे ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आणि ऑटोनॉमस कॉलेज यांचा.
आता आपण फक्त इंजिनिअरिंग पुरतं जर बोलायचं असेल तर हे ऑटोनॉमस कॉलेज हे तुम्हाला ओळखता येऊ शकतात का? नंबर एक. नंबर दोन, हे निवडतानाचे काय काय धोके असू शकतात किंवा काय काय प्लस पॉइंट असू शकतात? ऍक्च्युअली मी याच क्वेश्चन ची वाट बघत होतो. आता सध्याची जर परिस्थिती जर बघितलं ना, हा सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे, ऑटोनॉमस कॉलेज आणि युनिव्हर्सिटी अफिलिएटेड कॉलेज. तर मॅक्झिमम कॉलेजेस जे इव्हन दो युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहेत, पुणे विद्यापीठात आहेत किंवा मुंबई विद्यापीठामध्ये आहेत, ज्यांना नॅकचं एक चांगलं ग्रेडिंग आहे, ते मॅक्झिमम कॉलेजेस आज ऑटोनॉमस झालेले आहेत. त्यामुळं फक्त पुणे विद्यापीठाशी अफिलिएशन म्हणजे मी तर म्हणेन की काही बेसिक गोष्टीसाठी आणि अफिलिएशनसाठी एवढा संबंध राहिलेला. एक्झाम आता प्रत्येक ऑटोनॉमस कॉलेज हे स्वतःची एक्झाम सिस्टीम आहे. त्यामुळं एखादी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि ऑटोनॉमस कॉलेज यामध्ये मला तरी आता जास्त डिफरन्स वाटत नाही. म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम तेच विद्यापीठ घेतं आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्येही एक्झाम म्हणजे कॉलेजची अथॉरिटीज घेते. फायनली काही अफिलिएशनच्या गोष्टी त्या विद्यापीठाशी संलग्न राहिलेल्या आहेत. आणि आत्ता जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना जर बघितला तर ऑटोनॉमस कॉलेजेसचा ऑप्शन फॉर्म भरताना एक साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं आलं की त्यांना 30-70चा क्रायटेरिया नाही, डायरेक्टली ऑप्शन्स हे तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आहे की बाहेरचे विद्यार्थी आहेत असं दिसत नाही. तर मी तर सांगेन की ऑटोनॉमस आहे की अफिलिएटेड आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, हे विद्यार्थ्यांनी बघण्यापेक्षा कुठे चांगलं एज्युकेशन मिळतं, कुठे चांगली शिस्त आहे, कुठे आपले विद्यार्थी बिघडणार नाहीत, ते ट्रॅकवरती असतील आणि साधारणतः तिथं प्लेसमेंट सेल असायला पाहिजे, अशा ठिकाणी ॲडमिशन घ्यायला पाहिजे. जास्त विचार करायचा नाही की एक्झाम विद्यापीठ घेतं की कॉलेज घेतं. एक्झाम विद्यार्थ्यांसाठी एक्झाम देणं महत्वाचं आहे, तिथं चांगला परफॉर्मन्स करणं महत्वाचं आहे. अगदीच. ह्या सगळ्यांमध्ये एक खूप छोटी गोष्ट आहे, पण ती विद्यार्थ्यांच्या पूर्ण आयुष्यावर इम्पॅक्ट करते आणि ती म्हणजे की ब्रांच निवडताना खूपदा असं होतं की मेकॅनिकल ब्रांच असेल किंवा इलेक्ट्रॉनिक ब्रांच असेल, ह्या ब्रांचची निवड करताना ही मी केली पाहिजे का? की नक्की कशी केली पाहिजे? याबद्दल मात्र खूप मला असं वाटतं की गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनात असतो. बऱ्याचदा असं होतं की आज आपण ज्या ब्रँडचा विचार केलाय 4 वर्षांनी त्या ब्रँचला कदाचित तेवढा स्कोप असेल नसेल. नंबर एक की एखाद्या ब्रँचला स्कोप आहे का नाहीये हे ओळखायचं कसं? नंबर दोन, मुळात चांगली ब्रँच निवडायची कशी? अ, आणि हा सर्वांसाठीच प्रश्न आहे आणि मी अगदी या ब्रँडचा किंवा या गोष्टीचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे की 93 मध्ये ॲडमिशन घेताना मेकॅनिकल ही सर्वात टॉपची ब्रँच होती. आम्ही सर्व मेरिटचे विद्यार्थी मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं आणि पास आउट होताना कम्प्युटर टॉपला होता. त्यामुळे आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे असा. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी तर सांगेन की ब्रँचला महत्त्व देऊ नका. तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे ना, तर इंजिनियर चांगल्या कॉलेजमधून पास आउट व्हायचा प्रयत्न करा, जे की आपणाला बऱ्याच गोष्टी त्या कॉलेजमध्ये शिकायला मिळतील. आणि हे जर केलं विद्यार्थ्यांनी तर खूपच छान होईल. आज आमचे मेकॅनिकलचे मित्र सॉफ्टवेअरमध्ये टॉप पोझिशनला आहेत. त्यामुळं तुम्ही चांगला इंजिनियर जर झालात तर तुम्ही जॉब स्विच करू शकता आणि कंपनीमध्ये मला वाटतंय की एक लॉजिकल इंजिनियर पाहिजे. म्हणजे चांगल्या ब्रँचमधून इंजिनिअरिंग करण्यापेक्षा चांगल्या कॉलेजमधनं करा. तुमच्या क्वालिटी वाढवा, तुमची लॉजिकल थिंकिंग वाढवा, तर पुढे काहीच प्रश्न येणार नाही. आणि खूप वेळा काय होतं की ज्या काही कंपनीमध्ये रिक्वायरमेंट असते तर ते कंपनीमध्ये 1-2 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं जर ट्रेनिंग दिलं ना इंजिनिअरला, चांगल्या इंजिनिअरला, ते कोणताही जॉब करू शकतात. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ इंजिनिअर.
म्हणून मी नेहमीच सांगेन की स्पेशली चांगल्या विद्यार्थ्यांनी तर ब्रँचचा विचार अ, करू नये. ब्रँचपेक्षा चांगल्याच कॉलेजचा विचार करा. अगदीच. आता याच्यातले खूप सगळे प्रश्न मी ज्यांच्याकडे येणार होते, त्याची बरीचशी उत्तरं तुम्ही आता स्वतःच यामध्ये देऊन टाकलेली आहे. एक महत्त्वाचं जे मी विचारणार आहे, की आता तुम्ही सांगितलं, की ब्रँडचा मुळात विचारच करू नका. कॉलेजेसचा विचार करा, जेणेकरून तुम्हाला एक उत्तम इंजिनिअर होता येईल. पण यामध्ये एक कुठली अशी ब्रांच आपल्याला सांगता येईल, की ज्याचे सगळं बेसिक किंवा बेसिकली त्याच्यामुळे सुरक्षितता तयार होईल. अशी कुठली फ्युचरसाठी सुरक्षित असू शकेल, अशी एक ब्रांच कुठली सांगता येईल? मी तर स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मी आता सध्या आणि मेकॅनिकल इंजिनिअर आहे म्हणून सांगत नाही. पण आत्ताच्या या स्टेजला मेकॅनिकल इज गोइंग टू बी द बेस्ट ब्रँच. कारण पुढं फ्युचरमध्ये मेकॅनिकलला 100% डिमांड येणारच आहे. आणि सपोज वर्स्ट केसमध्ये नाही आलं, तर मेकॅनिकल इंजिनिअर कॅन इझिली स्विच टू स्पेशली सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तर इझिली स्विच होऊ शकतात आणि बरेच विद्यार्थी स्विच झालेले आहेत. आणि दुसरं कारण सांगेन, की मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये मॅक्झिमम ठिकाणी मेकॅनिकलचा कट ऑफ कमी होता, मेकॅनिकलचे इनटेक कमी होते. आणि आता अवेलेबिलिटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स इज लेस इन द मार्केट आणि डिमांड मला वाटत नाही कमी होत आहे, ते वाढतच जात आहे. आणि मॅक्झिमम इंडस्ट्रीमधनं आम्हाला कॉल पण येतात की मेकॅनिकल इंजिनिअरिंगची रिक्वायरमेंट आहे. आणि आता मी ज्या विद्यापीठामध्ये वर्क करतोय तिथं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण आतापर्यंत नव्हतं. तर स्पेसिफिकली यावर्षी फोर्स करून रिक्वेस्ट केलेली आहे की मला वाटतंय की फ्युचरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप चांगला स्कोप आहे. आणि 100% अनुभवातनं सांगतोय की मेकॅनिकल इज गोइंग टू रोल फॉर नेक्स्ट फ्यू इयर्स. अजून काही वर्षानंतर चक्र बदलतात. अगदीच. जे ठरलेलं आहे ते तसंच राहील असं काही गरजेचं नाहीये किंवा आता जी परिस्थिती आहे ती 4 वर्षांनी राहीलच असं काही गरजेचं नाहीये. रामदास सर, एक आपल्याकडे शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला विसरता कामा नये. तो म्हणजे की अनेक लोकांना अजूनही शिक्षण घेणं म्हणजे एक मोठ्या प्रमाणावर आपल्या घरातला आर्थिक स्रोत आपण अवेलेबल करू शकू, अशा पद्धतीची आशा सगळ्या घरामध्ये तयार होते, जेव्हा एखादा मुलगा इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरच्या पेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातो. खरं तर हे खूप स्ट्रेसफुलही असतं त्या मुलासाठी आणि त्या कुटुंबासाठीही. पण या सगळ्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा खरं तर खूप महत्वाचा असतो. ग्रामीण भागातली अनेक मुलं आपल्या जमिनी विकून पालकांचं ज्याच्यावर उदरनिर्वाह चालत असतो, अशा जमिनी विकून पुढच्या 4 वर्षात मला खूप ग्रेट फ्युचर मिळेल, अशा आशेनं या सगळ्या शिक्षणाकडे बघतात आणि प्रवेश प्रक्रिया करतात. ह्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल, की नक्की मुलांनी बजेट कसं आखलं पाहिजे? कुठलं बजेट चांगलं आणि कुठलं बजेट नाही, हे ठरवायचं कसं? अजून एक खूप आवडीचा क्वेश्चन तुम्ही विचारला हा. तर अशा ग्रामीण भागातील सर्व अशा विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन असेल, की शिक्षणासाठी जमिनी विकू नका. खूप ऑप्शन आहेत. तुम्हाला जर खरंच खूप चांगले मार्क्स असतील, परिस्थिती जर व्यवस्थित नसेल, तर TFWSचा ऑप्शन आहे. किंवा तुमच्या कॅटेगरीमधनं नंबर लागेल, तर 100% विचार करा. आणि ते जर नसेल, तुमच्यामध्ये कुवत असेल आणि काहीतरी करून दाखवायची क्षमता असेल, तर एक थँक्स म्हणायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, पुण्याबाहेर, मुंबईबाहेरही खूप चांगले कॉलेजेस आहेत. जिथं की खर्च खूप कमी आहे आणि अशा गरीब विद्यार्थ्यांनी यातल्या चांगल्या कॉलेजेसची निवड करून आपल्या परिस्थितीनुसार अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊन, परफॉर्मन्स दाखवून तुम्ही तुमची फायनान्शियल कंडिशन सुधारायला पाहिजे. नाहीतर काय होईल, की बरेच खूप सारे विद्यार्थी ग्रामीण भागातले मी आता 20 वर्ष झालं पुण्यामध्ये असल्यामुळं हे खूप जवळून ऑब्झर्व्ह करतोय, की हे ॲडमिशन घेण्यासाठी शेती विकणं, म्हणजे त्या साईडलाही प्रॉब्लेम आणि इथं आल्यानंतर त्या टेन्शनमध्ये परफॉर्मन्स न देणं. म्हणजे शेवटी 4 वर्षानंतर व्यवस्थित नोकरीही न लागणं. तर या गोष्टी न करता आपल्याशी सुटेबल गोष्ट
आणि जी काही अवेलेबल आहे कुठल्याही जर भागात असेल तर मी तर सांगेन की एखाद्या रिजनमध्ये कुठलाही असेल, मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा खानदेश असेल, या सर्व भागामध्ये एक 4-5 तरी चांगली इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जिथं की खूप क्वालिटी एज्युकेशन मिळतं. तर अशा कॉलेजची निवड करायला काहीच हरकत नाही. आणि जर तुमचा अगदीच. फायनान्स चांगला असेल, तर मग तुम्ही शहरामध्ये या. आणि फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल ना, तुम्ही स्टेबल पण राहता शहरामध्ये. आणि मग इथे तुम्हाला एखाद्या वेळेस टॉपचे कॉलेजेस कॅप राउंड थ्रू नाही मिळाले, तर फायनान्सच्या जोरावरती तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला प्राधान्य देऊ शकता, व्यवस्थित ठिकाणी. अगदीच. खरं तर हे वाटतात आपल्याला खूप छोटे-छोटे प्रश्न आहेत. पण या सगळ्या प्रश्नांमुळे एखाद्याचं आयुष्य बदलतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो केवळ त्या मुलावर राहत नाही, त्याच्या आयुष्यावर राहत नाही, तर त्याच्या पूर्ण फॅमिलीवर पण पडतो. त्यामुळे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स असतील, ही भलेही संख्येने जास्त असले, तरी याच्याकडनं आशा लावणारे डोळे हे खूप मोठे असतात. त्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे नितांत आवश्यक आहे. दुसरा सगळ्यात शेवटचा प्रश्न रामदास सर, अनेक ग्रामीण भागांमध्ये आणि ग्रामीण भागात नका मेट्रोपॉलिटन सिटींमध्येही वेगवेगळे प्रकारचे काउन्सिलर्स जे आहेत ते उदयाला येताना आपल्याला दिसून येत आहेत. आता हे काउन्सिलर्स सहज सल्ला देत नाही, एक्सपिरियन्सने सल्ला देत नाही, तर ते पेड सल्ला देतात. आता या काउन्सिलर्सवर किती भरोसा ठेवला पाहिजे? हे काउन्सिलर्स गरजेचे आहे का? आणि यांना पैसे देण्याच्या सर्व्हिसेस ह्या खरंच पुढे चालू राहिल्या पाहिजे का? तुमचं म्हणणं काय आहे? ॲक्चुअली या गोष्टीवरती माझा पर्सनली तरी विरोध आहे. आता गेले बरेच वर्ष मी पालकांना सांगतोय, की अ, जो विद्यार्थी 12वी मध्ये खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो, मेरिट मिळवू शकतो, अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा स्टडी करणे आणि आजच्या घडीला तर स्पेशली महाराष्ट्र सरकारचं किंवा सी-ई-टी सेलचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण मी जवळपास गेले 28-29 वर्ष ही प्रोसेस बघतोय आणि यावर्षी तर खूपच छान आहे. जो काही गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहायचा, की ऑप्शन फॉर्म भरताना एक्झॅक्टली कट ऑफ, ती कट ऑफची लिस्ट बघायची कशी? तर तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरताना ज्यावेळेस ऑप्शन क्लिक करत होतो आणि पुढं मागच्या वर्षीचे कट ऑफ दिसत होते. तर या या गोष्टी अवेलेबल असताना मोस्टली काउन्सिलरची गरज नाही. तरी पण एक माझं ऑब्झर्वेशन सांगतो, की प्रत्येक काउन्सिलर जर त्यांच्याकडे 50 ते 100 विद्यार्थी असले, एक 2-3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकाला वेळ देत नाहीत. ते एक 70 ते 80 किंवा 100 कॉलेजेसची डायरेक्टली लिस्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना तीच देतात. हां, ती व्यवस्थित बनवून देतात त्या मेरिटनुसार. ते तुम्हीही करू शकता. आणि त्यानंतर सांगतात, की तुम्ही या पद्धतीनं ऑप्शन भरा. जर काही काउन्सिलर खूप इमानइतबार खूप चांगला सल्ला देत असेल, तर त्यासाठी माझा विरोध नाही. पण अ, पैसे घेऊन फक्त एक लिस्ट देणं आणि माझ्यामुळं कुठेतरी नंबर लागला म्हणून सांगणं, हे चुकीचं आहे. तर मी हे तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं सर्वांना सांगेन, की 12वीची एक्झाम देणारे विद्यार्थी आणि आजकाल प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगली कॉम्प्युटर लिटरसी आहे. अशा विद्यार्थ्यांनी सी-ई-टी सेलची हेल्प घ्यायला पाहिजे आणि स्वतः या गोष्टी करायला पाहिजे. तिथं मला वाटत नाही प्रॉपर म्हणजे काउन्सिलरची डेफिनेटली गरज आहे. आणि जे मी हे सांगितलं, की कोणते कॉलेजेस चांगले आहेत, की खराब आहेत, हे कसं निवडायचं? मार्क्सच्या कट ऑफवरनं. एवढं सिंपल असताना तुम्हाला या काही गोष्टी करायची गरज नाही. फक्त प्रत्येक पालकांना काय वाटतंय, की 5-10 हजार काउन्सिलरला दिलं, की आपलं काम कमी झालं. तर मी तर सांगेन, की हे काउन्सिलरची चूक नाही. हे मॅक्सिमम पालकांची चूक आहे, की स्वतःही जबाबदारी घेत नाही आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही घेऊ देत नाही. तर असं करायला नको. तर माझा तर हा स्पष्ट सल्ला आहे, की स्वतःची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः घ्यायला पाहिजे. अगदी स्वतःची खरं तर ही सुरुवात असते 12वी संपल्यानंतरचं समाजात येण्याचं, सोशलाइज होण्याचं आणि
खरं दुनियेचं स्वरूप करण्याचं हे वय असतं. त्यामुळे आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि अर्थात स्वतःच्या करिअरची निवड करतानाही स्वतः नीटनेटका विचार करायला हवा. हीच तर खरी सुरुवात आहे. त्यामुळे काउन्सिलर्सकडे न जाणं हे सगळ्यात उत्तम आहे आणि रामदास सरांसारखे शिक्षक नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील, ज्यांनी अनेक वर्ष या सगळ्या प्रोसेस जवळनं पाहिलेल्या आहेत. रामदास सर, थँक यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयांवर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक यू. थँक यू व्हेरी मच ही संधी दिल्याबद्दल.